मित्रांनो नमस्कार. पावसाळा येऊ लागलेलाच आहे. थोडा उशीर जरी झालेला असला तरी येत्या आठवड्यापर्यंत पाऊस येईलच. आणि आपण आता आज एक पाऊस मोजायचं उपकरण बनवूया, ज्याला रेन गेज असं म्हणतो आपण. तर तुम्हाला माहीतच आहे, पाऊस आपण मिलीमीटरमध्ये मोजतो आणि 1 मिलीमीटर पाऊस झाला याचा अर्थ असा होतो शास्त्रीय भाषेमध्ये की 1 स्क्वेअर मीटरमध्ये 1 लिटर पाणी पडलं आणि आपण उंची त्याची 1 मिलीमीटर झाली असं समजतो. त्याच्यामुळे आपल्याला खूप सोप्या पद्धतीनं हे रेन गेज तयार करता येतं. त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे साहित्य, एक बाटली. ही बाटली जी आहे त्या बाटलीचा वरचा भाग मी कापून टाकलेला आहे आणि बाटली ठेवलेली आहे. फक्त हा खालचा भाग ठेवलेला आहे बाटलीचा. बाटलीचा कोणत्याही व्यासाची बाटली चालेल. फक्त बाटलीचा हा जो व्यास आहे साधारणपणे सारखा पाहिजे, एवढीच अट आहे. साईज कोणतीही चालेल, बाटलीचा व्यास कोणताही चालेल. त्याच्यानंतर आपल्याला पाऊस मोजण्यासाठी मेजरमेंट्स पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला एक हे स्केल पाहिजे. हे स्केल जे आहे हे स्केल मिलीमीटर आणि सेंटीमीटरमध्ये आहे. तर साधारण मी 15 सेंटीमीटरचं हे स्केल घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये मिलीमीटरच्याही खुणा आहेत. त्याच्यामुळे आपल्याला मिलीमीटरमध्ये पाऊस मोजता येईल. आणि एक आपल्याला लागणार आहे चिकटपट्टी. बस एवढंच साहित्य हवं आहे. तर आपण सुरुवात करूयात. आपल्याला कसं तयार करायचं आहे हे. त्याच्यासाठी आपल्याला हे जे स्केल आहे हे याच्यावर लावायचं आपल्याला. तर लावण्यापूर्वी आपल्याला बाटली जी मिळाली आहे ती संपूर्ण बाटलीचा व्यास सगळीकडे सारखा नाही आहे. इथे खाली हा जो व्यास आहे हा थोडासा जास्त आहे आणि वर थोडासा कमी आहे. त्याच्यासाठी आपण काय करणार आहोत, तर स्केल जे आहे आपलं 0 स्केल म्हणजे पाऊस न झालेलं ते इथपासूनच घेणार आहोत. तर आपण पहिल्यांदा हे स्केल जे आहे ते आपण चिटकवून घेऊयात. त्याच्यासाठी आपण या चिकटपट्टीचा वापर करूयात आणि हे स्केल आपण चिटकवून घेऊयात. याला मिलीमीटरचं स्केल. आता हे स्केल लावताना आपल्याला बरोबर 0वर लावायचं आहे. इथं जिथं खालचा हा भाग जो आहे तो मोठा झालेला आहे त्या ठिकाणी 0 आला पाहिजे असं स्केल मी लावणार आहे. ओके. आणि ही चिकटपट्टी मी इथे लावून घेतलेली आहे. ठीक आहे. बघा मी हे स्केल लावलेलं आहे 0पर्यंत आणि व्यवस्थित पट्टी चिकटलेली आहे. ठीक आहे. आता आपल्याला पाऊस मोजताना 0पासून मोजायचा आहे. तर हा जो भाग आहे ह्या भागामध्ये आपण काय करायचं, तर ह्या भागामध्ये आपण पाणी भरायचं. ते पाणी आलं पाहिजे 0पर्यंत. हां, हे आलेलं आहे बघा. पाणी 0पर्यंत आलेलं आहे. 0पर्यंत आलेला आहे. आता जो पाऊस पडेल या बाटलीमध्ये तो पाऊस 0पासून आपल्याला मोजता येईल, कारण का पाण्याची पातळी वाढेल आणि किती पाऊस पडला हे आपल्याला मोजता येईल. आता ही जी बाटली आहे ही बाटली आपल्याला 0 मार्क आपण निश्चित केलेला आहे. तर ही बाटली अशा ठिकाणी ठेवायची की जिथे आजूबाजूचा परिसर जो आहे तिथून फक्त डायरेक्ट पाऊस याच्यामध्ये पडेल. उदाहरणार्थ शेजारी भिंत आहे किंवा एखादं झाड आहे तर त्याच्यावरून पाऊस पडून त्याच्यावरून असा याच्यात येऊ नये. म्हणजे एखाद्या ग्राउंडवर ठेवायचं आहे आणि ग्राउंड लेवलला ठेवायचं आहे, म्हणजे टेरेसवर वगैरे ठेवायचं नाही. तर हा एक आपल्याला नियम पाळावा लागेल. याचं ठराविक वेळेला रोज वाचन घ्यायचं, हा एक आपल्याला नियम पाळावा लागेल. आणि दरवेळेला आपण वाचन घेतलं की पहिलं पाणी ओतून टाकायचं आणि परत 0 लेवलला इथे पाणी आणून ठेवायचं. आपण असं केलं तर आपल्याला
आपल्या परिसरामध्ये किती पाऊस झाला हे पाहता येईल. तर हे रेन गेज ठेवताना परत एकदा सांगतो की आजूबाजूला छप्पर असता कामा नये किंवा एखादं झाड असता कामा नये. म्हणजे याचं आपल्याला जे मेजरमेंट आहे पावसाचं ते अगदी अचूक घेता येईल. आणि अशा प्रकारे आपण रेन गेज तयार करून त्याची वाचनं घेऊन आपण एक नोंद ठेवूयात आणि आपल्या भागामध्ये किती पाऊस झाला हे आपण सगळ्यांना सांगूया. आजचा प्रोजेक्ट तुम्हाला आवडलाच असेल, त्याच्याबद्दल तुम्ही लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करा सगळ्या मित्रांना. धन्यवाद मित्रांनो.